तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा आता प्रोडक्शन हाऊस म्हणजे आता प्रोडक्शन हाऊस साताऱ्याचा आहे. त्यांनी सुंदर साताऱ्यात पण यापूर्वी अपहरण, गंगाजल म्हणजे भरपूर प्रकार ज्यांनी मोठे मोठे सिनेमे केले. सातारा वाई असेल किंवा परिसर असेल, त्यांनी भरपूर इंडस्ट्रीला खूप योगदान दिलेले आहे. भौगोलिक दृष्ट्या, नैसर्गिक दृष्ट्या जे लोकेशन सुंदर आहेत आणि यातली जी काही टीम आहे इथली लोक खूप चांगली आहेत की ती मदत करतात फिल्म इंडस्ट्रीसाठी. तर सातारामध्ये शूट करताना तुम्हाला काही लोकेशन कसे निवडले गेले किंवा त्याचं शूटिंग मध्ये काही अडचणी आल्या का तुम्ही कसे पुढे हा सगळा जो काही डोलारा घेऊन गेला पुढे ते कसं पूर्ण झाला पिक्चर हा? ऍक्च्युली आमच्या सिनेमाचं पूर्वी पालघरमध्ये शूट होणार होतं. अच्छा बरं. पण मग ज्या वेळेला आम्ही शूट करणार होतो त्यावेळेला आम्ही परत एकदा गेलो. म्हणजे रेकी वगैरे सगळं फायनल झालं होतं. ओके. पण ज्या वेळेला शूट करणार होतो त्याच्या काही दिवस अगोदर सगळी टीम गेली आणि तिकडे सगळी पानगळ झाली होती. त्यामुळे ते सगळं ओकं बोकं असं ते जंगल दिसत होतं. बरोबर. मग त्यानंतर आमचे जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत त्यांनी जे जावलीचं खोर आहे आपलं महाबळेश्वर पासून अगदी कोयनेच्या उगमापर्यंत तर जे हाय डेन्सिटी असलेलं हे जंगल आहे ते त्यांनी सुचवलं. पण मग अचानक एवढा मोठा निर्णय डिसिजन घ्यायचा की इकडे सगळं शिफ्ट करायचं वगैरे वगैरे सरांनी दिग्दर्शक सरांनी प्रोड्युसरांनी मग निर्णय घेतला. आम्ही इकडे झालो. पण इकडे आल्यानंतर जे काय आम्हाला मिळालं ना जे तुम्ही टीजर ट्रेलर मध्ये जे काय लोकेशन पाहताय लोक बोलतायत की अरे हे लोकेशन कुठे आहेत महाराष्ट्रात कुठून तुम्ही शोधून काढले वगैरे वगैरे तर सेट लावलेत का वगैरे वगैरे असं जे बोलतायत तर सेट कुठलाही नाहीये. सगळे रिअल लोकेशन्स आहेत आणि हे सगळे आम्ही गुगलवरून काही आम्हाला सजेशन आले होते. स्थानिक ब्लॉगर्स असतात युट्यूब ब्लॉगर्स त्यांच्याकडून आम्हाला हे समजले. मग आम्ही तिथे जाऊन ते बघितले सर्च केले आणि मग आवडले. एवढं सुंदर निसर्ग आहे काय पाहिजे म्हणजे एका दिग्दर्शकाला एखाद्या डीओपीला याच्याहून सुंदर काय असू शकत नाही. त्यामुळे हे जे दिसते ते भव्यता ग्रँजर सुंदर ब्युटी आपल्या साताऱ्याची कमाल आहे. सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला माझं व्यक्तिगत मत आहे सर हातभार लावण्याला हा सिनेमा असू शकेल. नक्की नक्की. हा चित्रपट